न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। महाराष्ट्रामध्ये एकीकडे मल्हार झटका सर्टिफिकेट वरून वाद पेटला आहे, तर दुसरीकडे पंढरपूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। धुलीवंदनाच्या दिवशी सांगोला आणि मोहोळ येथून पंढरपुरात बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेले सुमारे 33,280 रुपये किमतीचे 208 किलो गोवंश मांस शहर पोलिसांनी जप्त केले आहे। या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडू दत्तात्रय वायदंडे वय वर्ष 35 आणि सोहेल असलम कुरेशी वय वर्ष 23 अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत। धुलवड दिवशी मोठ्या प्रमाणावर मांस विक्री होत असते हे ओळखून यातील खंडू वायदंडे याने सांगोला येथून तर सोहेल कुरेशी याने मोहोळ येथून विनापरवाना गोवंश मांस विक्रीसाठी आणलं होतं। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3,000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5,000 रुपए की छूट। शहरातील अण्णाभाऊ साठे नगर इथे 2 वेगवेगळ्या पत्राशेड मध्ये बेकायदेशीररित्या हे मांस विक्री केले जात होतं। याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला। 160 रुपये किलो दराने विक्री। पोलीस पथकाने वायदंडे आणि कुरेशी या दोघांना ताब्यात घेऊन गोवंश मांस विक्रीविषयी चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली। 160 रुपये किलो दराने हे मांस विक्री करीत असल्याचे समोर आले। याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल समाधान माने यांनी दाखल केली आहे। पुढील तपास हवालदार पवार हे करीत आहेत। दरम्यान तीर्थक्षेत्र पंढरपुरात अशा प्रकारचा प्रकार समोर आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3,000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5,000 रुपए की छूट।